बघता बघता आपण 10व्या एपिसोडपर्यंत पोहोचलो, यासाठी तुमचे अभिनंदन. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की परिचय सोहळा झाल्यानंतर हे तिघे गोष्टी करत बाहेर येतात. ते बाहेर येताना त्यांना लांजान दिसतो. मी त्याला आवाज देतो, हाय लांजान, मला ओळखलं का? लांजान तीक्ष्ण नजरेने त्यांच्याकडे बघतो आणि काहीही न बोलता निघतो. कुणी इतकं पण खडूस राहू शकतं का ॲक्च्युअलमध्ये? लानला जाताना पाहून मी म्हणतो, मला वाटते त्याला माझा आवाज ऐकू नसेल गेला. कदाचित त्याला कमी ऐकू येत असेल. पण मी मात्र पुरता घाबरला होता. तो वीच्या खांद्यावर थपकी मारत विचारतो, भावा, तो तर वांगजी आहे. लहान कुटुंबातील दुसरा मुलगा लांजान, तू त्याला पण बोलायची हिंमत करतो? मी तर जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत त्यांच्यापासून दूरच राहील. वी म्हणतो, यात काय मोठी गोष्ट आहे? तुला सांगू का, काल रात्री आम्ही तलवारबाजी पण केली. मी म्हणतो, तू रात्री लहान वांगजी सोबत फाईट केली? भाऊ, तू खरंच बेपर्वा आहे. मी म्हणतो, हे बघ, तुला माहीत नाही काल रात्री काय घडलं. असं म्हणत तो नीला काय घडलं ते सांगत जातो आणि चेंग मनात विचार करतो, हा कधी सुधारणार? सीन चेंज होतो, जिथे कुटुंब लहान प्रमुख आणि सीचान बोलत बोलत जातात. मोठा लहान म्हणतो, काका, आजपर्यंत वेन कुटुंबातील एकही सदस्य इथे शिकायला आला नाही आणि या वेळेला तर 2 भाऊ बहीण आले. ते नक्कीच काही उद्देश घेऊन आले असेल. काका म्हणतो, सीचेन, तरीही ते आपले पाहुणे आहेत. ते कोणत्याही उद्देशाने येऊ, आपण त्यांच्याशी सन्मानाने वागायचं, पण त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. सीचेन म्हणतो, हो, तुम्ही बरोबर बोलत आहे. काका कपातील पाणी वाटीत काढतो आणि म्हणतो, सीचेन, तू आताही काळजी करत आहे? हो काका, मी विचार करत आहे. वेन कुटुंबीय आगेवर विजय मिळवण्यात पारंगत आहे. मग ते कठपुतली आपल्याला मागच्या भागातील तो शेतकरी दाखवतात. जर तुम्ही मागचा भाग पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्याल, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल. या घटनेचा एकमेकांशी काही संबंध तर नसेल ना? वेन कुटुंबातील कुटुंबप्रमुख जेव्हापासून राजे झाले तेव्हापासून त्यांची वागणे दिवसेंदिवस विकृत होत आहे. त्यांच्या कुळात नवीन पाहुणे येत आहेत. काही वर्षापासून ते प्रमाणाबाहेर लोकांवर अन्याय करत आहेत. जर याचा संबंध त्याच्याशी असेल तर मला भीती आहे की आपण त्यांचा सामना करू शकू का? पुढच्या सीनमध्ये मेंग याव रस्त्यावर उभा असतो. 2 मुलं सामोरून येतात तर तो वाकून नमस्ते करतो, पण ते त्याच्याकडे बघत पण नाहीत. तर सीचान समोरून येताना दिसतो तर मेंग्याव त्याच्याकडे धावत जातो आणि त्याला नमस्ते करतो. सीचान म्हणतो, मेंगच्या मुला, परिचय सोहळा तर झाला, तू आराम करायला का नाही गेला? तर मेंग्याव म्हणते, मी तुमचा निरोप घ्यायला आलो. सीचांग म्हणते, काही दिवस थांब अभ्यासिकेसाठी. तर मेंग्याव म्हणते, मी नी कुटुंबाचा पाहुणा आहे, त्यामुळे इथे मी जास्त वेळ नाही थांबू शकत. खरंच नाजायत मुलाचे खूप हाल होतात, मग ते कोणताही देश असो. तसा तर तोही एका राजाचाच मुलगा आहे, पण त्याची अवस्था खूप वाईट दाखवली. तो हे व्याख्यान ऐकू शकत नाही कारण तो एक आश्रित आहे, दत्तक नाही. पुढे सीचेन म्हणतो, जर असे असेल तर मी तुला अडवणार नाही. मेंगच्या मुला, नी कुटुंब प्रमुख खूप मनमिळावू आणि स्पष्ट आहे. त्यांना माहीत आहे की कधी पुरस्कार द्यावा आणि कधी दंड. जर तिथे कोणी योगदान करते असेल तर ते त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मेंग्याव म्हणतो, मी हे तुमचे शब्द आठवणीत ठेवेन. पण पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही मला परिचय सोहळ्यात मदत केल्याबद्दल. हे तर माझं कर्तव्य आहे, त्याला धन्यवाद नको म्हणू. मेंग्याव म्हणतो, आता मला जावं लागेल. असं म्हणून तो जायला लागतो. त्याच्या समोरून पुन्हा 2 लोक येतात. तो नमस्ते करतो, पण याही वेळेस त्याच्याकडे त्या बघत पण नाही. इथे मात्र त्याच्या मनातला राग स्पष्ट दिसतो. पण सीचानकडे पाठ असल्यामुळे तो फक्त झुकताना दिसतो आणि त्यामुळे तो त्याला चांगला वाटतो. व्हेंकिंग काही शोधत क्लाउड रिसेसच्या मागच्या भागाला जाते. तिच्या हातात एक सुई असते. ती सुईने लोकांचे इलाज करते, म्हणजे ती एक डॉक्टर असते. तिच्या हातात असलेली सुई ती हवेत मारते, पण ती एका अदृश्य भिंतीला लागते आणि खाली पडते. ती त्या सुईकडे आणि भिंतीकडे बघते. जवळच्या तलावात वी आणि नी मासोळी पकडत असतात. वी पकडायला लागतो तर नी आवाज देतो, त्यामुळे मासोळी सुटते. वी म्हणतो, तुझ्यामुळे सुटली मासोळी. तर नी म्हणते, बरं बरं, पुन्हा पकड. या वेळेला वी मासोळी पकडतो,
पण नी इतका एक्साइट असतो, मला दे, माझ्याकडे फेक. वी फेकतो तर नीच्या हातातून मासोळी पुन्हा सुटते. वी म्हणतो, भावा, नी तू मला मदत तर करू शकत नाही, पण मी पकडलेली मासोळी पण तू जाऊ देतो. तर नी म्हणतो, भावा, आमचा किंगे भाग हा पहाडी भाग आहे. तो तुमच्या यंगमॅनसारखा नाही. तुमच्याकडे सगळीकडे नदी तलाव आहेत. तुला तर जादू येते ना, मग जादूनी मासोळी पकड ना. मी म्हणतो, मासोळी पकडायला जादू? किती बोरिंग. मी तुला सांगितले होते की आपण खेळायला आलो. जसं तुझ्याकडे पर्वतावर चढणे आहे तसंच मासोळी पकडणे आहे, बरोबर की नाही? म्हणजे वीला माहीत आहे की कुठे जादू वापरावी. नी म्हणतो, अरे हो, बरोबर आहे, चल पुन्हा पकडू. पण वी चंचल असल्यामुळे वीला खोडी सुचते आणि तो हळूचकन नीला लाथ मारतो. नी म्हणतो, मला वाचवा, मी बुडालो. आणि काही वेळात त्याला स्वतःच कळतं की हे पाणी बुडण्यालायक नाही. तो उठतो आणि म्हणतो, तुला तर मी आता. वी म्हणतो, अरे मासोळी ती बघ. तर नी म्हणतो, हो, तू शांत राहा, मी मासोळी पकडतो. पण वीला खूप जोरात आवाज येतो. तो त्या आवाजाच्या दिशेने जातो. नी मासोळी शोधत मागे बघतो तर वी गायब. तर त्याला विंकिंग दिसते. वी तिला विचारतो, कुमारी विंग, तुम्ही इथे काय करत आहे? ती काही बोलेना. तुझ्या हातात चांदीची सुई खूप छान दिसते, असं म्हणत तो हात लावायला जातो. तर विंकिंग म्हणते, हात नको लावू. तुला कोणी सांगितलं नाही का की कधीही डॉक्टरच्या सुईला हात नसतात लावत? वी म्हणतो, हो, मी ऐकलं एका वेन कुटुंबातील डॉक्टर मुलीकडून, जी लोकांच्या दृष्टिकोनातून गर्विष्ठ आणि निर्दयी आहे. हे ऐकताच ती काही न बोलता निघते. तो पुन्हा आवाज देतो, तू मला उत्तर नाही दिलं. तू इथे का आली? क्लाउड रिसेसच्या मागच्या भागाला कुणीही सहजासहजी येत नाही. तू इथे काहीतरी शोधत आहे ना? तर वेनकिंग म्हणते, तू इथे काय करत आहे? तर वी म्हणते, मी इथे खूप गंभीर काम करत आहे, मासोळी पकडणे. वेनकिंग उत्तर न देता तिथून निघून जाते. पण तिचं उत्तर न देणं हे वीला संशयास्पद वाटते. आता रात्रीची वेळ दाखवली आहे, जिथे ताई सूपचा गंज घेऊन येते आणि चेंग तलवारीचे प्रॅक्टिस करतो, पण खूप आक्रमक पद्धतीने. ताईला कळतं म्हणून ती म्हणते, स्वतःला त्रास करून नको घेऊ, उद्या तासिका लागणार आहे. तर जियांग चेन म्हणतो, आज गुसूमध्ये सर्वांना चिंता करायला लावत आहे वी. ताई म्हणते, तो मनमजी आहे, त्याला काही दिवसानंतर समज येईल. तर जियांग चेन म्हणते, तो जियांग कुटुंबाचा कधी विचार करेल? तर ताई म्हणते, जियांग कुटुंबाचे पूर्वज हे वनरक्षक होते. ते शत्रूंशी लढायचे आणि सामान्य लोकांना मदत करायचे. ते अनियंत्रित मनाचे आणि स्पष्ट वक्ता होते आणि तेच गुण या वीमध्ये आहे. तो कुणावर अन्यायही करत नाही आणि अन्याय सहनही करत नाही. तू विनाकारण वीची चिंता करत आहे. हे ऐकताच जियांग चेन शांत होतो आणि ताईच्या समोर येऊन उभा होतो आणि म्हणतो, म्हणूनच वडील नेहमी त्याची बाजू घेतात. ताई उठते आणि चेंगच्या जवळ जाते आणि म्हणते, एक शिक्षक 2 शिष्यांमध्ये कधी फरक करू शकतो का? तर चेंग म्हणतो, नाही. पुढे ताई म्हणते, तू पण वीसारखा हट्टी आहे, मनात काळजी करतो आणि वरून राग दाखवतो. चेंग लाडाने म्हणतो, असं काही नाही. वी येतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही दोघं इथे? जियांग चेन त्याच्याकडे पाहून भडकतो, तू पुन्हा? वी इकडे तिकडे पाहून म्हणतो, जरा लहान आवाजात बोल. तर चेंग म्हणतो, बघ ताई हा. वीचं लक्ष जेवणाकडे जातं. ताजी भाजलेली मासोळी आणि सूप मिळून खायला मजा येणार, असे म्हणत तिघेही जेवायला बसतात. ताई सूप वाढून देते आणि वी चेंगला चिडवत अशा पद्धतीनं मच्छी खातो आणि दुसरी मच्छी त्याला देतो. तर चेंग फुगून तिकडे पाहतो, तू नाही खात? बरं, मीच खातो. वी पुन्हा चेंगला दाखू दाखू खातो. घे रे हट्टी माणसा, ही शेवटची संधी आहे, जर तू नाही घेतलं तर मी खाऊन टाकीन. तर चेंग म्हणतो, तू हट्टी कुणाला म्हणतो? तू घेत नाही तर तू हट्टीच झाला ना. चेंग काही म्हणणार तर ताई म्हणते, भांडू नका तुम्ही दोघं. ताई स्वतः घेते आणि चेंगला देते. यावेळी तो नाही म्हणू शकत नाही.
तो मासोळी घेतो आणि खायला लागतो. तर ताई वीला म्हणते, उद्यापासून तासिका सुरू होणार आहे आणि तू शहाण्या बाळासारखं सर्व व्याख्यान ऐकायचं. तर वी म्हणतो, मी वचन देतो, तू म्हणशील तसं करणार आणि तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार. आणि अशा पद्धतीने त्यांचं जेवण आजचं संपतं. हा फेज सर्वात सुंदर फेज चालू आहे या स्टोरीमधला. तसंही कॉलेज लाईफमध्ये सर्वांचाच फेज हा चांगला असतो, फक्त आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला त्याची जाणीवही नसते. तर आता उद्या वी जाणार आहे व्याख्यानाला आणि आता तो तिथे काय बवाल करतो हे पाहू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.